नमस्कार. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने पूरपट्ट्याच्या संदर्भामध्ये काही गटामध्ये प्रमाणपत्र दिल्याच्या अनेक तक्रारी व बातम्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक जणांचे फोनसुद्धा मला आलेले आहेत. तर या संदर्भामध्ये वस्तुस्थिती मांडत असताना सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने 2007 साली 2005-6च्या पुराचा रेफरन्स देऊन त्याच्यामध्ये एक ठराव पारित केला महापालिकेनं की पूरपट्ट्यामध्ये जे ब्ल्यू झोन आहे याच्यामध्ये जे लोक राहत आहेत या लोकांना प्रमाणपत्र आणि गुंठेवारीचा नकाशा देण्यात येऊ नये अशा पद्धतीचा ठराव झाला. त्यानंतर पाटबंधारे खात्यानं याच्यावरती 2 ते 2.5 महिन्यासाठी ते शिथिल करायला पाहिजे होतं. पण पाटबंधारे खात्यानं जवळजवळ या संदर्भामध्ये एक लेखी अभिप्राय दिला की या लोकांना हे पुरानं बाधित झालेले आहेत, याला नागरी सुविधा देण्यात येऊ नयेत. त्या संदर्भामध्ये महानगरपालिकेनं हा काय 12 महिने पूर परिस्थिती असते असं नाही, पण 12 महिने पूर परिस्थिती असल्याचा निकष लावून यांनी या पूरपट्ट्यातल्या जवळजवळ 8,500 सांगली आणि मिरज या शहरातल्या नागरिकांच्या भवितव्यावरती गदा आणला गेलेला. मी या सांगली मिरज महानगरपालिकेला सांगू इच्छितो की पूर परिस्थितीमध्ये आम्ही सोय खर्चानं इतरत्र स्थलांतरित करू व पूर वसरल्यानंतर आम्ही आमच्या वहिवाटीप्रमाणे जिथं रोजगाराची व्यवस्था निर्माण झालेली आहे, जिथं वहिवाट त्या नागरिकांची झालेली आहे त्या ठिकाणी त्यांच्या मूळ जागेत ते वास्तव्य करू शकतात. आणि या संदर्भामध्ये महापालिका प्रशासन असेल, राज्य सरकार असेल, यांच्याकडे कोणत्याही प्रकारे आम्ही नुकसान भरपाई मागणार नाही या अटीवरती त्यांनी प्रमाणपत्र देण्यास कोणतीही हरकत नाही आहे. आणि मग या नागरिकांच्यावरती जो अन्याय केलेला आहे या आता राज्य सरकारनं अनेक प्रॉपर्टीच्या बाबतीत अनेक निर्णय घेतले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये नागरिकांना प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे, त्याच्यामध्ये त्यांना बांधकाम परवाने मिळणं आवश्यक आहे. तर या संदर्भामध्ये या लोकांच्यावरती अन्याय होता कामा नये. त्यांना बँक लोन असेल, त्यांच्या प्रापंचिक अडचणीच्या संदर्भामध्ये त्यांना अडचण निर्माण होत आहेत, तर हे दूर करण्याच्या संदर्भामध्ये त्यांना या पद्धतीनं प्रमाणपत्र देण्यात यावीत यासाठी माननीय आयुक्त महापात्र व आयुक्त माननीय धीरज सोरेन साहेब यांना 1-2-4 दिवसामध्ये भेटून सविस्तर त्यांना निवेदन देण्यात येणार आहे. नागरिकांनी याच्यामध्ये स्वतःला बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा करून घेऊ नये, समज करून घेऊ नये. आणि माननीय आयुक्तांना सुद्धा माझी विनंती आहे की ज्या तुमच्या अधिकाऱ्यांनी पूरपट्ट्यामध्ये दिलेल्या आहेत याची तर तुम्ही नक्कीच चौकशी करा, पण ह्या बाबींना सगळ्यांना कायदेशीर स्वरूप कशा पद्धतीनं प्राप्त होईल आणि या नागरिकांच्या अडचणी कशा दूर होतील याकडे लक्ष द्यावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.